इथे तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय बॉलिंग गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. तन्मय आपल्याला पाहायला मिळतील इंडिव्हिज्युअल पहिल्या सांघिक कोट्यामधील पहिल्या षटकामध्ये तयार होतो. 30 यार्ड सर्कल बाहेर दोन खेळाडू आपल्याला डीप मध्ये पेट्रोलिंग करताना पाहायला मिळतील. डिपिश मिड विकेट असेल त्यासोबतच वाईडिश लॉंग ऑन देखील पाहायला मिळते इनसाइड दी सर्कल. कॅचिंग पोझिशन मध्ये आपण पाहतोय शॉट मध्ये थर्ड मॅन, शॉट मध्ये फाईन लेग, शॉट मध्ये स्क्वेअर लेग, शॉट मध्ये पॉइंट, शॉट मध्ये एक्स्ट्रा कव्हर आणि वाईडिश मिड ऑन असं फील्डची रचना फील्डचं अनालिसिस या पहिल्या षटकासाठी आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाज तयार होतोय बॉलिंग मार्क वरती. पहिला चेंडू घेऊन आपण पाहतोय पहिला चेंडू इनसाइड आउटचा देखना स्ट्रोक पाहायला मिळतोय. बॉल चाललाय सीमारेषा पलीकडे. क्रिकेटचं मादक सौंदर्य दाखवणारा फलंदाजच्या बॅट मधून येतोय. अग्नीच्या ज्वाळा आणि बाहेर पडेला तोफेचा गोळा. षटकार. पहिल्या चेंडूवरती स्वॅगचे केले स्वागत. वेलकम टू दी ग्राउंड. ठोकलाय षटकार चेतनने आणि त्याच्या बॅट मधून आलाय षटकार. टीमची टोटल जाऊन पोहोचली 6 या आकड्यावरती. तन्मय आपल्याला पाहायला मिळेल बॉलिंग मार्क वरती आहे. खुलवा टप्पाचा चेंडू होता त्यावरती प्रॉपर एक्झिक्युशन अगदी आपल्या ग्रामीण भाषेमध्ये म्हणावं तर नो चेंडू असेल. पहिला चेंडू नो आपल्याला पाहायला मिळतोय. आय थिंक फील्ड रिस्ट्रिक्शन्स त्याला अनुषंगून कदाचित नो चेंडू असू शकतो. टीमची टोटल आपल्याला पाहायला मिळेल 7 या आकड्यावरती. खाया पिया कुचनी अगदी त्याप्रमाणे मी म्हणेल नो आणि त्यावरती आलेला षटकार. एकंदरीत 7 धावा टीमच्या टोटल मध्ये ऍड होत असताना पाहायला मिळतात. गोलंदाज तन्मय पुन्हा एकदा तयार होतोय बॉलिंग मार्क वरती. यावेळेस फुल टॉस चेंडू डाऊन दी बॉल. क्षेत्ररक्षक मिसफील्ड पाहायला मिळते आणि बॉल निघून चालले बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावेची मोर या फटक्यावरती आणि बॉल सीमा पार एका टप्प्यावरती येतोय. मिड विकेटला क्लिअर करत चौकार. नैतिक स्पोर्ट्स कुंडेरी टीमला 2 धाव्यांची पॅनल्टी आपल्याला पाहायला मिळते कारण त्यांचं 12th मॅन इथे नाहीये. यावेळी सॉफ्ट हँडने खेळायचा प्रयत्न होता. 2 धाव्यांची पॅनल्टी आपल्याला पाहायला मिळते. नैतिक स्पोर्ट्स कुंडेरी या संघाला बसलेली. पहिला चेंडू नो वरती षटकाराला म्हणजे म्हणायला गेलं तर एक तर कर्ज बाजारी त्यात उसना शेजारी अगदी त्याप्रमाणे पाहायला मिळतोय. आधी पाऊस त्यात पडतोय पाऊस असं काहीच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. नो देखील होते त्यावरती षटकार देखील आला. फ्रीडच्या चेंडूवरती कॅच देखील सुटली आणि त्यानंतर जर विचार केला तर चौकार देखील आपल्याला पाहायला मिळाला होता. 11 धावा धावफलकावरती 2 धावा आपण पॅनल्टीचे ऍड करू. टीमची टोटल 13 या आकड्यावरती पाहायला मिळेल. 13 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. चला थोडस स्पीडअप करायचं रिक्वेस्ट असेल कारण खूप जास्त अवधी दोन्ही संघांच्या माध्यमातून घेतला जातोय. यावेळी चांगला चेंडू पाहायला मिळतोय. ब्लॉक होलचा वेग येणारा चेंडू होता. अक्षरशः मी म्हणेल फलंदाजाला पूर्ण प्रकारे बॅकफूट वरती टाकणारा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. सन्मान देण्यास भाग पाडलं आणि तो सन्मान देण्यात आलेला आहे. डॉट बॉलची समाप्ती. बॅक टू बॅक 2 डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतील. यावेळेस देखील यावेळेस आपण पाहतोय चांगला चेंडू पाहायला मिळाला. फटका देखील होता. चेंडू काऊ कॉर्नर रिझन मध्ये ट्रॅव्हल होतोय तोपर्यंत कंप्लीट केली जाते सिंगल. 12 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. 12 रन ऑन दी स्कोर कार्ड. 12 धावा धावफलकावरती या षटकामध्ये चांगली अशी गोलंदाजी चांगला असं कमबॅक
होत असताना पाहायला मिळली. ते कॅचची संधी, कॅच कंप्लीट होतीये, फलंदाज होतोय बाद. पहिला झटका लागतोय बॅटिंग करणाऱ्या ओमकार स्मृती सांगोडे या संघाला. फलंदाज ओमकार सुतारची खेळी संपुष्टात. ओमकार बॅक टू दी पवेलियन. हो सांगतो. टायमर नाही लावायचा. सोळा धावफलकावरती पॅनल्टी जी मात्र या गोष्टीची नोंद करून घ्यायची. पॅनल्टी नसणारे या गोष्टीची नोंद जी मात्र करून घ्यायची दोन्ही संघांनी. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती पाहायला मिळेल 16 या आकड्यावरती पहिले षटक तन्मयचं, ज्यामध्ये पहिल्या चेंडूवरती भीमर वरती नो बॉल वरती षटकार आला होता. त्यानंतर त्याने कमबॅक देखील केलेलं होतं. 22 स्वरूपात एक चौकार आला, कॅच सुटली, त्यानंतर चौकार आपल्याला पाहायला मिळाला. एकंदरीत त्या षटकामध्ये आपण विचार केला तर गोलंदाजी चांगली झाली, परंतु क्षेत्ररक्षकांची साथ मात्र गोलंदाजाला मिळाली नाही. स्वप्नील आपल्याला पाहायला मिळेल इंडिव्हिज्युअल पहिले सांगी कोट्यामधील दुसऱ्या षटकामध्ये येतोय. यावेळी चांगला चेंडू पाहायला मिळतोय. डॉट बॉलची समाप्ती होती. एकंदरीत पहिला चेंडू स्वप्नीलचा ज्यावरती डॉट बॉल येत असताना पाहायला मिळतोय. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती सध्याच्या स्थितीला स्थिर आणि स्थगित पाहायला मिळेल 16 धाव फलकावरती. अलॉंग द वी चेंडूला स्टिअर करायचा प्रयत्न, एक्स्ट्रा कव्हरला चेंडू ट्रॅव्हल होतोय. फेकी चांगली होती, परंतु थोडेसे वेगाने फेकी झाली असती तर मात्र 19-20 असं काहीसं अंतर आपल्याला पाहू शकायला मिळालं असतं. परंतु इथे आपण पाहतोय सिंगल धाव एक्झिक्यूट केली जाते. 17 धावफलकावरती 17 रन ऑन दी स्कोर कार्ड. यावेळेस आपल्याला पाहायला मिळेल आडव्या पट्ट्याने स्ट्रोक सजवायचा प्रयत्न होता, दरम्यान डॉट बॉलची समाप्ती होती. षटक क्रमांक मार्गस्थ मैदानाच्या आतमध्ये दुसरं. या षटकामध्ये चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. पहिला चेंडू डॉट, दुसरा चेंडू सिंगल, तिसरा चेंडू पुन्हा एकदा डॉट आपल्याला पाहायला मिळतोय. अजूनही 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेस बॅटची कडा लागली होती, मात्र फिल्डिंग चांगली पाहायला मिळतीये. पुन्हा एकदा जर विचार केला तर डॉट बॉलची समाप्ती होती. ही मॅच दोन्ही संघांसाठी खूप इम्पॉर्टंट असेल, कारण जो संघ इथून विजयी होईल तो सरळ तिसऱ्या फेरीमध्ये दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळेल, कारण दुसऱ्या फेरीमध्ये त्या संघाला बाय मिळेल. या गोष्टीची नोंद दोन्ही संघांनी करून घ्यायची आहे. इथे मिस टॅम स्ट्रोक पाहायला मिळतोय. अक्रॉस द लाईन फटका सजवला, एक्स्ट्रा कव्हर मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतो. एकदा झाली कंप्लीट सिंगल वरतीच इथे समाधान मानावं लागतंय. सिंगलच्या मदतीने टीमची टोटल स्कोर कार्ड वरती पाहायला मिळेल जाऊन पोचली 18 आकड्यावरती.
4 षटकांमध्ये 45 ते 50 धावा इथून मात्र बनवाव्या लागणार आहेत ओमकार स्मृती सांगोडे या संघाला. बॅकफुट वरती आले, फक्त दिशा दाखवण्याचा प्रयत्न. ॲट दी सर्कल थोडीशी फंबलनेच पाहायला मिळाली, परंतु बॅकिंग कव्हर पॉइंट मधून चांगली पाहायला मिळते डीपिश रिजन मध्ये. तोपर्यंत कंप्लीट सिंगल. 2 षटकांची समाप्ती. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती 19. पहिल्या षटकामध्ये तन्मयच्या खर्च झाल्या 16 धावा, परंतु त्यानंतर कमबॅक करत असताना स्पेल आपल्याला पाहायला मिळालं स्वप्नीलचं. याच्या षटकामध्ये आल्या एकंदरीत 3 धावा. विकेट त्यांनी एकही घेतली नाही, परंतु इकॉनॉमिकल कंजूस गोलंदाजी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली आणि अशा परिस्थितीमध्ये षटक क्रमांक कंप्लीट होतोय दुसरं. 2 षटकांची समाप्ती. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 19 धावा स्कोरबोर्ड वरती पाहायला मिळतील. बॉलिंग मार्क वरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो इंडिव्हिज्युअल. पहिल्या सांघिक कोट्यामधील तिसऱ्या षटकामध्ये यश, ज्याला मात्र प्राचारित केले जाते, कारण म्हटलं जातं संगीत सुनकर ज्ञान नहीं मिलता, मंदिर जाकर भगवान नहीं मिलता, लोग आज भी पूछते पत्थरों को, क्योंकि भरोसे लायक इस दुनिया में इंसान नहीं मिलता. तो भरोसा यश वरती दाखवण्यात आला. यशच्या माध्यमातून कशी कामगिरी होती हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं असेल. बॅकफुट वरती आले, त्यानंतर ड्राईव्ह करायचा प्रयत्न होता ऑफ रिझन मध्ये, तोपर्यंत इथे कंप्लीट केली जाते सिंगल. सिंगलच्या मदतीने टीमची टोटल स्कोर कार्ड वरती पाहायला मिळेल जाऊन पोचली आहे सध्याच्या स्थितीला 20 या आकड्यावरती. या इनिंगचा विचार केला तर या इनिंग मध्ये एकंदरीत 6 डॉट बॉल पाहायला मिळालेत. पुन्हा एकदा चेंडू लॉंग ऑफला ट्रॅव्हल होतोय, तोपर्यंत कंप्लीट केली जाते सिंगल. सिंगल आणि सिंगल हेच आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्याच ओव्हरमध्ये चांगली कामगिरी झाली, परंतु त्यानंतर विचार केलं तर कुठेतरी बॅकफुट वरती पाहायला मिळतोय. बॅटिंग करणारा संघ अर्थातच सांगोडे संघ सॉफ्ट हँडने खेळायचा प्रयत्न होता. इथे आपण पाहतोय फॉलो थ्रू मध्ये चांगलं गॅदर केलं जात आहे. डॉट बॉलची समाप्ती होती. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती स्थिर असेल, स्थगित असेल यश, ज्याच्या माध्यमातून चांगल्या प्रकारे गोलंदाजी पाहायला मिळते. यावेळेस बॅकफुटला आले, फटका चांगला पाहायला मिळतो एक्स्ट्रा कव्हर मध्ये. चेंडू ट्रॅव्हल होतोय. पुन्हा एकदा एक धाव झाली कंप्लीट. आउटफील्ड स्लो आहे आणि त्याच गोष्टीला अनुषंगून आपण पाहू शकतो चेंडू पडला, थोडंसं थांबला आणि त्यानंतर नॉन स्ट्रायकर एंड वरती गोलंदाजाने चेंडूला गॅदर केलं. पुन्हा एकदा सिंगल धाव एक्झिक्यूट केली जाते. सातत्याने इथे सिंगल वरती समाधान मांडावं लागते. मोठे फटक्यांपासून पूर्ण प्रकारे वंचित ठेवलंय. इथे देखील बॅटची कडा लागली होती. पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी पाहायला मिळतीये. डॉट बॉलची समाप्ती होतीये. नो बॉल वरती एक षटकार आला, एक कॅच सुटली मिड विकेटला, त्याच्यावरती आला चौकार आणि एक बाह्य स्वरूपात चौकार. अन्यथा मोठा फटका काही आलेला नाहीये. 2 धावा देखील आपल्याला पाहायला मिळाल्या नाहीयेत. इथे देखील पुन्हा एकदा मिसटाइम स्ट्रोक पाहायला मिळेल, मात्र धाव जी मात्र घेतली नाहीये. डॉट बॉलची समाप्ती अशा रीतीने षटक क्रमांक कंप्लीट होतोय तिसरं. 3 षटकांची समाप्ती, 22 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. स्वतःकडे स्ट्राईक ठेवण्याचं काम सध्याच्या स्थितीला करतोय चेतन, कारण चेतनच्या बॅट मधून आलेला एक षटकार, जीवनदान देणारा एक चौकार, परंतु त्यानंतर त्याच्या बॅट मधून धावा आल्याच नाहीयेत. मग त्यामध्ये जर विचार केला तर 9 चेंडूंमध्ये त्यांनी 5 धावा ज्या मात्र बनवल्यात. त्यामुळे पूर्ण प्रकारे बॅकफुट वरती पहिल्या षटकामध्ये 16 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 3 धावा, तिसऱ्या षटकामध्ये देखील 3 धावा पाहायला मिळतात. एकंदरीत 22 धावा ज्या मात्र स्कोरबोर्ड वरती पाहायला मिळतील 3 षटकांच्या समाप्तीनंतर. असं म्हटलं जातं की जो खो गया उसके लिए रोया नहीं करते, अरे पा लिया उसे कभी खोया नहीं करते, उनके सितारे जो कभी का रोना रोया नहीं करते. मैदानाच्या आतमध्ये अगदी मी म्हणेल बॅकफुट वरती सध्याच्या स्थितीला ओमकार स्मृती सांगोडे संघ आहे, परंतु त्यांना देखील आता चांगली कामगिरी करावी लागेल. चेतनला देखील स्वतःचं सामर्थ्य इथे मैदानाच्या आतमध्ये सिद्ध करावं लागेल, कारण म्हटलं जातं जबाबदारी दुसऱ्याच्या खांद्यावरती सोपवणं ही सोपी गोष्ट आहे, परंतु स्वतःच्या खांद्यावरती ती पेलणं ही खूप अवघड गोष्ट आहे. जबाबदारी इथे चेतनवरती आहे. कशी कामगिरी होती त्याच्या माध्यमातून हे देखील पाहणं महत्वाचं असेल. पहिला चेंडू बॉडीला ब्रश होतोय, स्लॉग स्वीप मारायचा प्रयत्न होता, दरम्यान डॉट बॉलची समाप्ती होती. गौरव जो मात्र बॉलिंग मार्क वरती आहे, गौरव बॉलिंग मार्क वरती पाहायला मिळतो, तर स्ट्रायकर एंड वरती चेतन आपल्याला पाहायला मिळेल उर्फ
पाम या नावाने सुपरिचित असलेला चेतन आपण पाहतोय. यावेळेस बॅटची पुन्हा एकदा कडा लागतीये. एसटी रक्षकाने चेंडूला गॅदर केलंय, मात्र फेकी थोडीशी होती आणि पुन्हा एकदा लक फॅक्टर ऑन होतोय. नशिबाचा मी म्हणेल पंजा असेल. 5 धावा आपल्याला पाहायला मिळतील, टीमच्या टोटल मध्ये ऍड होतील. 5 धावा अशा मात्र टीमच्या टोटल मध्ये ऍड होत असताना पाहायला मिळेल. दुबके को तिनके का सहारा, दुपट्याला काठीचा आधार, अगदी त्याप्रमाणे या 5 धावा संजीवनीचं काम जे मात्र प्रदान करतील यात काही शंका नसेल. 27 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. नॉन स्ट्रायकर एंड वरती फेकी करायचा प्रयत्न होता, स्ट्रायकर एंड वरती फेकी केली असती, फलंदाज बाद झाला असता, 5 धावा देखील मिळाल्या नसत्या. परंतु स्ट्रायकर एंड वरती फेकी करण्याचा प्रयत्न आणि त्याला अनुषंगून आपल्याला पाहायला मिळतोय 5 धावा टीमच्या टोटल मध्ये ऍड. गोलंदाज तयार, बॅट चेंज केली आहे आणि त्यानंतर मी म्हणेल आता आगीचे निकारे मैदानाच्या बाहेर निघतील का हे देखील पाहणं महत्वाचं असेल. सेट अशी मात्र झालेला आहे चेतन आणि भूषण, परंतु मोठे फटके आता मारावे लागतील. 5 धावा टीमच्या टोटल मध्ये ऍड. 27 धावा धावफलकावरती स्ट्रगल पाहायला मिळतोय. 40-45 धावा इथून बनवाव्या लागतील. फुल टॉस चेंडू होता, ब्रेड अँड बटरची संधी होती, चेंडू चालला लॉंग ऑनला, एक धाव झाली कंप्लीट. टीमची टोटल 28 या आकड्यावरती पाहायला मिळेल. 28
मी ती रील स्टार आहे क्रिश यायचे आपण व्यासपीठावरती. मला आठवतंय 2 ते 3 वर्षापूर्वी ज्यावेळेस मी मोहिली विभाग असेल या विभागामध्ये समालोचन करायचो. 3 फुटाचा होता परंतु गाणं चांगलं म्हणायचं आणि आज त्याचा पाहायला गेलं तर कदकाठी वाढली आहे. आज रील स्टार झालेला आहे क्रिश आणि आज जर पाहायला गेलं तर चर्चेत असलेला विषय क्रिश. क्रिश यायचं चल लाजू नकोस. तर यानंतर होणारी मॅच 11 राय विपक्ष एकता स्पोर्ट्स वासुंद्री. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती असेल आपण लवकरात लवकर टॉससाठी रिपोर्टिंग करायचंय. सेहेचाळीस धावा धावफलकावरती 47 धावेचं टार्गेट मैदानाच्या आतमध्ये सेट करण्यात येतो. असं म्हटलं जातं सध्याच्या स्थितीला दोन्ही संघांना ऑल द बेस्ट विजयाच्या दृष्टिकोनातून आपण देणार आहोत. एका बाजूला संघ आपल्याला पाहायला मिळतोय ओमकार स्फूर्ती सांगोडे, दुसऱ्या बाजूला नैतिक स्पोर्ट्स कोंडेरी. असे 2 दिग्गज संघ इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील. असं म्हटलं जातं की हर सर जहा झुक जाए वो मंदिर होता है, हर नदी जहा समा जाए वो समंदर होता है. जीवन के इस कर्मभूमि में युद्ध तो भरपूर है लेकिन हर जंग जीत जाए वही सिकंदर होता है. इथून कुठला संघ विजयी होईल, तिसऱ्या फेरीमध्ये दाखल होईल आणि कुठल्या संघाला इथून परतीचा प्रवास करावा लागेल. येणारे 4 षटक आपल्याला सांगून जातील कुठला संघ इथून विजय प्रस्थापित करेल आणि कुठला संघ इथून परतीचा प्रवास करेल. समीकरण आपल्याला पाहायला मिळेल. येणारे 24 चेंडू विजयासाठी 47 धावेंची गरज. SR यांच्या माध्यमातून सुवर्ण संधी असेल. ओम सुतार उर्फ ओमी याच्यासाठी प्रत्येक कॅच साठी 222 रुपयाचं कॅश प्राइज असेल. 500चं कॅश प्राइज SR यांच्या माध्यमातून पाहायला मिळतो. ओमीसाठी असेल फक्त एक कॅच पकड भावा आणि त्यानंतर SR ला पकड. यानंतर होणारी मॅच एकता स्पोर्ट्स वासुंद्री विपक्ष राय 11 राय टीमचे कॅप्टन आमच्या सोबत जोडले गेलेत. एकता स्पोर्ट्स वासुंद्री टीमचे कॅप्टन आपण लवकरात लवकर रिपोर्टिंग करा. पहिला चेंडू आपण पाहतोय आउटसाइड ऑफ स्टंप अवे फ्रॉम बॉडी बॉलची पिचिंग होती. पंचांचे दोन्ही हात समांतर धाव असेल. अवांतरची एक धाव टीमच्या टोटल मध्ये ऍड केली जाते. पहिल्या इनिंगचा विचार केला शेवटच्या 4 चेंडूंवरती 3 षटकार आणि 1 पंजा असं मात्र पाहायला मिळालं होतं. मिसफील्ड झाली होती. तिसऱ्या चेंडूवरती तिथे मात्र चौकार पाहायला मिळाला आणि स्ट्रायकर एंड वरती चेतन आला आणि त्यानंतर बॅक टू बॅक 3 षटकार चेतनने ठोकले होते. यावेळेस चांगला फटका पाहायला मिळतोय. वेगाला दिले कल्पकतेने उत्तर आणि त्यानंतर बॉलला पाठवलंय फायनल क्षेत्रामधून बाउंड्री लाईनच्या बाहेर. सो एलिगेंट, सो ब्युटिफुल, जस्ट लुकिंग लाईक अ वाव. धावा मिळतील 4, चौकार. तर सन्माननीय उद्योजक समाजसेवक मिलिंद शेठ मडवी साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. एकता स्पोर्ट्स वासुंद्री विपक्ष राय 11 राय या 2 संघांमध्ये टॉस केला जाईल. उद्योजक समाजसेवक सन्माननीय मिलिंद शेठ मडवी साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस जो मात्र करणार आहोत. पहिला चेंडू वाईड होता त्यानंतर आलेला चौकार. टीमची टोटल पाहायला मिळेल जाऊन पोहोचली 5 या आकड्यावर. 47 धावेंचं टार्गेट त्यापैकी 5 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. चला थोडस स्पीडअप करायचंय. रिक्वेस्ट असेल दोन्ही टीम्स खूप जास्त अवधी या मॅच साठी आपल्याला पाहायला मिळतो कारण आतापर्यंत 38 मिनिटं लागलेत या मॅचला सुरू होऊन. इथे मिसटॅम स्ट्रोक पाहायला मिळेल. एक्स्ट्रा कव्हर मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. आउटफील्ड अतिशय स्लो पाहायला मिळते. दरम्यान धावेंसाठी संघर्ष, धावेंसाठी पळापळ, धावेंसाठी धावाधाव आपण होत असताना पाहतोय. कंप्लीट ज्या मात्र केल्या जात आहेत तोपर्यंत 2 धावा 7 धावा धावफलकावरती 7 रन ऑन दी स्कोर कार्ड. या मॅच मध्ये पहिल्या षटकापासून चांगली गोलंदाजी करावी लागेल ओमकार स्मृती सांगोडे संघाला. मॅच मध्ये त्यांना स्वतःचं सामर्थ्य प्रस्थापित करायचं असेल तर. इथे आपण पाहतोय 1 धाव झाली कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न वारंवार मिसफील्ड होत आहेत. ज्या वेळेस मिसफील्ड होतो त्या वेळेस तुमचं मानसिक दडपण
वाढण्याचं काम होतं आणि त्यावेळेस समोरच्या संघाला तुमच्यावरती हावी होण्याचं काम सातत्याने होत असताना आपल्याला पाहायला मिळतं. इथे कंप्लीट केले जात आहेत 2 धावा 9 धावा धावफलकावरती. एकता स्पोर्ट्स वासुंदरी टीमचे कर्णधार 2 मिनिटांच्या आधी जर आले नाही तर आयोजन कमिटीच्या माध्यमातून पॅनल्टीला वासुंदरी संघाला सामोरं जावं लागेल. या गोष्टीची नोंद करून घ्यायची. इथे फटका चांगला पाहायला मिळतोय. बॉल चाललाय सीमारेषा पलीकडे, हुक केलाय आणि त्यानंतर बॉलला पाठवलंय बॅकवर्ड स्क्वेअर लेग मधून बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावेची मोर या फटक्यावरती. बॉल सीमा पार, षटकार. धावफलकावरती कॅप्टन आदेश पाटील जे मात्र गोलंदाजाला कान मंत्र देत आहेत. बघूया कशी कामगिरी होतीये, निखरतोय की बिखरतोय. येणारी वेळ आपल्याला सांगून जाईल. आदेशने जे सांगितलंय तसं केलं. गोलंदाजाच्या गोलंदाजीवरती आक्षेप आपल्याला पाहायला मिळतोय, त्यामुळे तिसऱ्या पंचांची मागणी इथे करण्यात येते. संदीप पाटील सर, आपण पंचांच्या भूमिकेमध्ये जायचंय. संदीप पाटील सर आपल्याला पाहायला मिळतील, तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये असतील. पहिल्या षटकामध्ये चेंडू हरवला, फुटला किंबहुना ओला झाला तर मात्र नवीन चेंडू दिला जाईल. या गोष्टीची नोंद दोन्ही संघांनी करून घ्यायची. 15 धावा धावफलकावरती. बॉलिंग मार्क वरती चेतन आपल्याला पाहायला मिळतील, ज्या चेतनने पहिल्या इनिंग मध्ये चांगली कामगिरी केली होती. वेगवान चेंडू होता. पुन्हा एकदा वाईट बॉल येतो. टीमची टोटल 16 या आकड्यावरती 16 रन ऑन दी स्कोर कार्ड. अंपायर मॅच बॉल जो मात्र आलेला आहे. यश आणि रणजित ही जोडी आपल्याला पाहायला मिळते, केपट्टीवरती आहे. यशचा विचार केला तर चांगली अशी फटकेबाजी यशच्या माध्यमातून पाहायला मिळतीये. मैदानाच्या चौफेर दिशेला फटकेबाजी तो करतोय आणि त्याच्या बॅटमधून चांगले फटके आपल्याला पाहायला मिळते. तिथे देखील फटका चांगला पाहायला मिळेल. पुन्हा एकदा वेगाला दिलंय कल्पकतेने उत्तर. वेगवान चेंडू होता, त्याला दिशा दाखवली आणि गोलंदाजाची दशा खराब करत असताना बॉल चाललाय फायनल क्षेत्रामधून सीमारेषा पलीकडे. रन मिलेंगे 4, तभी तो होगा बेड़ा पार. बॉल सीमा पार, चौकार. वासुंदरी टीमच्या कॅप्टननी लवकरात लवकर रिपोर्टिंग करायचंय. एकता स्पोर्ट्स वासुंदरी टीम कॅप्टन, आपण लवकरात लवकर रिपोर्टिंग करायचंय. चौकार पाहायला मिळतोय. 20 धावा धाव फलकावरती ऍड होत असताना पाहायला मिळतील. इथे देखील मिस टाइम स्ट्रोक पाहायला मिळतोय. आदेश पाटील होते, एक धाव झाली कंप्लीट. मिस टाइम होता, त्यासोबतच जर विचार केला तर मिस फील्ड देखील पाहायला मिळते. इथे 2 धावा कंप्लीट झाल्या. टीमची टोटल पाहायला मिळेल पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर जाऊन पोहोचली 22 या आकड्यावरती. समीकरण येणारे 18 चेंडू 25 धावेंची गरज पाहायला मिळेल. 22 धावा धावफलकावरती. ज्याप्रमाणे फुग्यातून हवा काढावी, या पहिल्या षटकाने या मॅच मधून एकतर्फे हवा काढलेली पाहायला मिळतीये. ओमकार स्मृती सांगोडे या संघाची कुठेतरी असफलता मिळाली आहे सध्याच्या स्थितीला ओमकार स्मृती सांगोडे या संघाला, परंतु त्यांना सांगेल फक्त इतकंच
की असं म्हटलं जातं सफलता भी एक चुनौती है, उसे स्वीकार करो. क्या कमी रह गई देखो पर को और फिर सुधार करो. जब तक लक्ष्य ना मिले तब तक नींद चैन को त्यागो तुम. चला स्पीडअप करायचंय. बघा पॅनल्टीला सामोरं जावं लागेल. सांगोडी टीम आपल्याला पॅनल्टीला सामोरे जावा लागणार आहे. लवकरात लवकर मॅच सुरू करायची आहे. मिलिंद शेठ मडवी साहेबांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. आजच्या दिवसातील तिसरा सामना आपल्याला पाहायला मिळेल. मुरलीधर पाटील यांच्या माध्यमातून आपण पाहतोय रणजित साठी सुवर्ण संधी. 3 चेंडूंमध्ये 3 षटकार मारले तर 1000 रुपयाचं कॅश प्राइज. आणि विद्याधर पाटील यांच्या माध्यमातून आपण पाहतोय 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल रणजित यांच्यासाठी. राय 11 राय टीमने टॉस जिंकलेला आहे. क्षेत्ररक्षण स्वीकारलं, इन्व्हाइट केलंय. बॅटिंगसाठी आपण पाहतो एकता स्पोर्ट्स वासुंद्री या संघाला. गोलंदाज तयार होतोय. बॉलिंग मार्क वरती साजिद. पहिल्या चेंडू स्ट्रोक पाहायला मिळेल. चेंडू चालला डीप मध्ये, एक धाव झाली. कंप्लीट फिल्डिंग चांगली पाहायला मिळतीये. असं नकारे प्रोत्साहित करू. लास्ट साजिद यांनी जर हॅट्रिक कंप्लीट केली तर प्रशांतजी